पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत। आज आपण 91 क्रमांकाचा अभंग घेणार आहोत। अभंग असा आहे। देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना, आवरिता नावरे, खूर आठवी नेवरे, बोलो नये मुखा वाटा, म्हणे होता ब्याचा तोटा, दोन्ही सिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय, मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड, होता भाव पोटी, मुखा आलासे शेवटी, तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे। अभंग 8 चरणाचा आहे। तुकोबाराय अभंगात एक कथा सांगतात, पण अभंगाचा उद्देश काय तुकोबारायांचा, की जी भावजागृती असते किंवा खरं प्रेम जागं होतं, ते खरं प्रेम कसं असतं आणि त्या प्रेमासारखीच लक्षणं आहेत, पण त्या प्रेमामध्ये असणारा भावना जी आहे ती वेगळीच कशी आहे, या सगळ्या गोष्टी समजून देण्याकरता एक कथा मांडलेली। काय चाललेलं आहे तर पुराणाचं जे असतं प्रवचन, त्याला पुराणिकाचं सांगणं असतं आणि ऐकत असतात, मग त्याला पुराण असं म्हणतात। ते पुराण सांगणारे जे होते ते पुराण आपलं नित्यनियमानं सांगत असत, पण सांगत असताना त्यांच्या ठिकाणी काय होतं, ते सगळं बोलत असताना त्यांना दाढी होती आणि ती दाढी लांब लचक होती, चांगली छातीपर्यंत रुळत असे। आणि ते दाढी असणारे पुराणिक नेहमीप्रमाणे आपलं जे काय असेल ते पुराण सांगत होते। पुराण ऐकायला बरीच माणसं येऊन बसलेली होती। त्यात एक जण येऊन बसलेला होता आणि त्याने पुराण ऐकायला लागल्यानंतर त्याला काय झालं की भरून आलं, कंठ दाटून आला। मग तो काय आहे, रडे स्पुंदे नाक ओढी, मग सारखं स्पुंदायला लागला, डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं आणि परत रडायला लागला। पण आता ह्या सगळ्यामध्ये पुन्हा नाकाला पाणी यायला लागलं, म्हणून मग नाकमध्येच फुरफुर करून वर ओढायचा। हे त्याचं काय आहे, ते पुराण ऐकताना हे सगळं चाललेलं होतं। आता त्याचं सगळं अंतःकरण भरून आलेलं आहे आणि तो डोळ्यातनं पाणी गाळून चांगलं काय आहे, स्पुंदून स्पुंदून रडतोय। हे तिथं ऐकणाऱ्या बाकीच्या श्रोत्याला सुद्धा दिसून आलं आणि मग त्यांच्या ठिकाणी असं लक्षात आलं की प्रेम खरे दिसे जना, हा खरा भावनिक आहे। याच्या ठिकाणी ऐकत असताना त्या पुराणामध्ये जे काही निघालं असेल, त्या देवदेवतेचं महिमा, त्या देवदेवतेने केलेली त्यांच्या भक्तासाठी काय असेल ती सोय, आणि हे पाहून त्याला इतकं भरून आलं आहे, त्याचं खरं प्रेम जागं झालं की किती देव आपल्यासाठी करतो असं त्याला वाटू लागलं। आणि मग तो त्याचं सगळं जे काय आहे ते स्पष्ट करतो। लोक समोरचे त्याच्याकडं बघून त्याला खरा श्रोता आहे असं समजत असतात। भिन्न अंतरी भावना, पण तुकोबाराय सांगतात की तशी त्याची भावना नव्हती। बाकीचे श्रोते जसं समजायचे की हे सगळं ऐकत असताना ह्याच्या ठिकाणी प्रेमभाव जागा झाला आहे, पण खरा प्रेमभाव जागा झाला तर ते ऐकण्यामुळं नाही, त्याच्या ठिकाणी जे होतं ते भिन्न, म्हणजे वेगळीच भावना जागी झाली आणि तो त्यासाठी काय करत होता, स्पुंदून पुंदून रडत होता। आता पुढच्या चरणात सांगतात, आवरिता नावरे,
मग असतंच त्याचं आता मध्ये मध्ये स्पंदनं, रडणं, मग बाकीच्या श्रोत्याला अडथळा येतो ना. मग त्यातले काही श्रोते वयस्कर वगैरे असतात, त्यांनी काय केलं, आवरून घे बाबा, आता शांत हो, तो आवरून घे. आता तो म्हणतो कसं आवरू, नाव रे, मला हे आवरत नाही, माझ्या ठिकाणी हे आवरणं, मी कसं आवरू, तो त्या रडत रडत सगळ्याला सांगत असतो. आणि मग शेवटी काय आहे की रडता रडताच सांगतो की खूर आठवी नेवरे. अहो मला खूर दिसतेत, म्हणजे पुढच्या पायाला जे नखे असतात ते नखे दिसतेत. आणि ते काय आहे, नुसतं नाही तर वरच्या फांदीवर असे ढांगा टाकलेल्या आहेत, दोन्ही पाय वर टाकलेत खुरासह. ते बघून मला खूप रडू येते. आता होत काय होतं की पुराणिक जसे बोलायचे तसं बोलताना त्यांनी दोन्ही हात वर करायचे, बोलताना हात हलवायचे आणि हलवताना दोन्ही बोटं वाकडी करायची. आणि हे अनामिका आणि करंगळी त्या अंगठ्याजवळ आणून त्यांनी असं 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 करायचं. आणि ते सगळं बोलताना पुराण सांगताना दाढीसारखी हलायची. आता ह्याला ते दोन्ही हात असे असे केले म्हणजे वाटायचं हे खूर आहेत. आणि तो काय करतो, झाडाच्या फांदीवर वर असे नेवरे टाकतो, म्हणजे दोन्ही पुढचे भाग टाकतोय ते सगळं. आता त्याला बाकीच्याला काय वाटलं नाही, काय म्हणतोय असला. आणि म्हणले तू काय बोलतोस, असं काय आम्हाला नीट कळलं नाही, खूर कुठले आले, नेवरे कुठले आले, आपण ऐकतोय ती कथा कुठं चालली, त्या कथेत खुरेचं नाव नाही, कुठं नेवऱ्याचं नाव नाही, आणि तुला कशात नाही काय आठवलं, मग नीट सांग काय झालं तुझं, नीट सांग. तो पुढच्या चरणात म्हणतो, बोलो नये मुखा वाटे. अहो कसं सांगू तुम्हाला, मला बोलवत नाही, माझ्या तोंडाने मलाच सांगवत नाही. म्हणजे ह्या सगळ्यांना असं वाटलं की ह्या खरोखर प्रेमजागृतीचं आहे. आणि ह्याला त्या प्रेमजागृतीमध्ये याला काय आहे, स्पष्ट शब्द उमटत नाहीत, हा काहीतरी त्यातलं सांगतोय. पण आपल्याला खूर आणि नेवरे हे शब्द ऐकू आले, त्याला तसं म्हणायचं नसेल, पण काय म्हणतोय असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की मला माझ्या मुखावाटं हे सगळं स्पष्ट सांगू वाटेना, काय करू मग. मग आता त्याला विचारतात की तो सांगतो नेमकं काय झालं सांग. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे जे काय आहेत पुराणिक, त्यांची दाढी हालायला लागली की मला माझ्या बोकडाची आठवण होती. आणि त्यांनी दोन पाय हलवलेत आणि तो काय करतोय, झाडाच्या फांदीवर वर असे ढांगा मारतोय हे. आणि मग त्याची आठवण झाल्यामुळं मला बोलवना, मला भरून आले ते त्याची आठवण. आता तो काय म्हणतो, खरी आठवण म्हणजे माझा तोटा झाला आहे. काय तोटा झाला आहे, म्हणे होता ब्याचा तोटा. तो जो आम्ही ठेवला होता सांभाळून तो बेण्याचा होता. बेणे म्हणजे त्यानंतर पुढं उत्पादन वाढवण्याकरता निर्माण केलेलं ते जनावर म्हणजे बोकड. आणि ते बेण्याचा असल्यामुळं पैशाचा होता, तर तोटा झाला ना. मग तो म्हणतो ना, होता ब्याचा तोटा. तर बी म्हणजेच बी त्या ह्याच्यासाठी असलेलं त्याचं सांभाळलेलं जनावर. आणि मग किती तोटा झाला माझा, त्याचं दुःख आहे. म्हणजे ते एक जनावर आहे ते आठवतं आहे आणि तोटा झाला हे आठवतं आहे. मग आता त्याला त्याचं जे होतं अंतःकरणातलं, ज्याच्यामुळं त्याला रडू येत होतं, ज्याच्यामुळं तो स्पंदत होता, त्याचं खरं कारण काय आहे हे आता श्रोत्याच्या लक्षात आलं. मग तो जो काय बोलू लागला ते त्याला वाटलं की आता हे सगळे माझे काय करतात, सहानुभूतीने विचारपूस करतात, ह्यांना माझं दुःख कळलं आहे. आता ते पुराण राहिलं बाजूला आणि श्रोते ह्याच्याच बोलण्याशी गुंतले. आत्तापर्यंत त्यांनी त्याला विचारलं खरं, पण श्रोत्याच्या मनात ह्याचं खरं प्रेम आहे असं होतं. आणि जेव्हा त्याच्या मुखावाटं निघायला लागलं तेव्हा हे कशात गुंतला आहे, याची भावना नेमकी कोणती ते कळालं. मग आता ते सांगतात की दोन्ही सिंगे चारी पाय खुणादावी म्हणे होय. आता तो काय आहे की स्पष्ट दिसतोय मला, त्याला काय दोन शिंग होते, चार पाय होते, आणि ज्या काही त्याच्या अंगावर असलेल्या खुणा होत्या की तो मध्येच काळा पट्टा होता, मध्येच पांढरे पट्टे होते, हे सगळं माझ्या डोळ्यापुढं सहजासहजी दिसतंय. म्हणजे आत्तापर्यंत तो पाय हलवतो हे दिसायचा, वर
उडी मारताना त्याची जशी पुराणिकाची दाढी हलती तशी त्याची दाढी हलायची. तो जसा आत्ता पुराणिक जसं दोन्ही बोटं पुढं करून बोलतात तसं त्याचे पाय वर केलेले सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढं दिसतं. आणि आता तो अख्खाच्या अख्खा मला दिसतोय. नुसत्या पायातन तेवढा नाही तर त्याला 2 शिंगं होती, 4 पाय होते आणि अंगावर त्याचा जो काही चट्ट्यापट्ट्याचा म्हणजे काळा आणि पांढरा असा जो रंग होता, ह्या सगळ्या खुणा मला आत्ता स्पष्ट दिसतात. आत्ता म्हणजे तो आहे का बोकड समोर? नाही. हे बसलेत कुठं? पुराण ऐकायला. आणि पुराण ऐकताना ह्याला सगळं चित्र समोर आले. म्हणजे त्या पुराणिकाच्या पुराणात हा विषयच नाही, पण पुराणिकाला बघून ह्याच्या ठिकाणी हे सगळं निर्माण झालं. आता त्याला मुख्य कारण काय? तर मुख्य कारण पुराणिकाची दाढीच. तुकोबारायानं सुरुवात केली देखोनी पुराणिकाची दाढी. त्या दाढीला बघून त्याच्या ठिकाणचं काय आहे की लक्ष सगळीकडं कोणीकडे गेलं तर त्या बोकडाकडं गेलं. म्हणून किती जरी झालं, सामान्य कथा असो किंवा आध्यात्मिक श्रवण असो, जागोजागी संत महात्म्यानं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, परत परत तेच सांगितले. कारण काय माहीत बसलेल्यात कोणाचं लक्ष अजून कुठेकडे जाईल. कोणाच्याही घरी बोकड असेल का बैल असेल का अजून काय असेल, कुणी काहीतरीच विचार करेल. म्हणजे चाललेला विषय तसाच राहतो. मग काही वेळेला काही प्रवचनकाराला सवय असतं, कळलं का? मग आलं का लक्षात? मध्येच म्हणत असतो. म्हणजे ते कशासाठी? तर तुमचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये म्हणून. असंच आहे, हे सगळं समजून द्यायचं आहे तुकोबारायाला. ते महत्त्वाची गोष्ट तीच आहे की तुमच्या ठिकाणी जे चाललं आहे ते ऐकायला बसल्यानंतर तिथंच तुम्ही गुंतला तर सगळं खरं आहे. पण त्याच वेळेस तुम्हाला दुसरंच काहीतरी आठवलं तर तुमच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भावना, प्रेम हे इथं योग्य नाही. कारण इथंसुद्धा ही अशी जागा आहे की इथंसुद्धा भावना आणि प्रेमच जागं होत असतं. पण ते न होता तुमचं दुसऱ्या कशासाठी तरी झालं आहे आणि सर्वांना वाटतंय मात्र तुमचं प्रेम खरं आहे. पण खोटं प्रेम कसं असतं हे तुकोबारायाने ह्या कथेमध्ये सांगितलं. पुढच्या चरणात म्हणतात, मना आनिता बोकड मेला त्याची चरफड. आता इतकं सगळं ह्याचं का झालं? हा स्पुंदून का रडतो? ते बोकड मेला. मेलेल्या बोकडाची ह्याला आठवण येते. असाच होता माझा, असाच होता. आता जे काही आहे याच्या अगोदरच्या चरणात आपण पाहिले की होय ब्याचा तोटा. आता त्याच्या बेण्याचा असलेला बोकड त्याचा तोटा झाला, आत्ता झाला नाही, ह्या पुराणात झाला नाही. त्याचा तोटा ते मेलाय तेव्हाच झाला आहे, पण मेल्यावर तोटा झाला तर त्याची आत्ता आठवण आहे. जे मनुष्याला श्रवणामध्ये जो शब्द असा काहीतरी असतो की जेणेकरून तुमच्या ठिकाणी कुठल्या तरी गोष्टीची चिंता किंवा चिंतन त्याचं काहीतरी अंतःकरणात बसलेलं असतं आणि ऐकताना नेमकं त्याची आठवण झाली की आपण त्या रस्त्याला जातो, त्या आठवणीला जातो, त्या चित्राकडं वळतो आणि जे ऐकत होतं ते जातो दुसरीकडं. हे सर्रास सगळ्याचं होतं. अगदीच एकाग्रतेनं ऐकणारे जे असतात ते डोळ्याचं त्राटक करून लक्षपूर्वक ऐकत असले तरी आतली चलबिचल कुठं जात असेल कोणाला माहीत. हे सगळं समजून देण्याचा प्रयत्न तुकोबाचा. तुकोबाच्या पुढं कुणी असा पुराणिक आणि असा बोकडवाला बसला असेल मग तुकोबाला हे आठवलं आहे असं नाही. तुकोबाला हे उदाहरणच आठवलं आहे आणि इतकं व्यवस्थित आठवलं आहे की कसं एकाग्रता असते, पण एकाग्रतेत दुसरंच काहीतरी कसं उभं राहतं हे शिकवलेलं आहे. मना अनिता बोकड मेला त्याची चरफड. सगळ्यात महत्त्वाची तळमळ त्याची कोणती? तर तो मेला आहे आणि तो त्याच्या इतका जिव्हाळ्याचा होता ते बोकड. तो जिव्हाळ्याचा असल्यामुळं आत्ता यांची दाढी पाहून त्यालासुद्धा दाढी होती, बोकडालासुद्धा त्याच्या ठिकाणी दाढी असते. आता पुराणिकाची जितकी लांबलचक आहे तितकी नसल पण असतेच आणि ती त्याला हललेली दिसायला लागली. मग त्याचे पाय, त्याची खुरं, त्याच्या बाकीच्या अंगावरचे रंग हे सगळ्याची आठवण त्याला त्यावेळेस झाली. होता भाव पोटी मुखाला से शेवटी. आता काय झालं की नक्की भाव कोणता होता हे असू द्या, पण ज्या वेळेस
ऐकताना भावना जागी झाली तर ती कोणत्या प्रकारची भावना आहे ही त्यावेळात जरी इतर श्रोत्याला आणि त्या वक्त्याला कळाली नाही तरीसुद्धा हा जो काही ज्याच्या ठिकाणी ही भावना जागी झाली तो त्या सगळ्या प्रवचनानंतर किंवा पुराण ऐकल्यानंतर कुणाजवळ तरी बोलतोच. म्हणजे त्याचं खरी भावना काय होती हे कोणाजवळ तरी सांगतो. मुखा आलेसे शेवटी, कारण त्याला राहवत नसतं. मग तो म्हणत असतो, अहो काय सांगावं, मला तिथं आमका आठवणीत आलं, ते पाहिलं की माझं लक्ष त्या आठवणीकडे गेलं. म्हणजे माझ्या मनात काय निर्माण झालं हा काय करतो, कोणाला तरी सांगतो. कारण राहवत नसतं. ती भावना जागी झाली की त्याला ते स्पष्ट करावं वाटतं. आणि जरी एखाद्याचं खरं प्रेम जागं झालं तरीसुद्धा त्या प्रेमाच्या ओसरल्यानंतर सगळं झाल्यावर तो अगदी मनापासून सांगत असतो की खरं आज अंतःकरणाला भिडलं. आजचं जे काही ऐकलं त्या ऐकण्यानं माझ्या ठिकाणी हे सगळ्या भावना जाग्या झाल्यात हाही बोलतो. पण तोही बोलतो. मग खरी भावना कोणाची कशी आहे हे त्यावेळेस कळतं. होता भाव पोटी, कोणता भाव आहे हा जेव्हा कळतो की जेव्हा तो स्पष्ट बोलायला लागतो, तो सांगत असतो, तेव्हा त्याच्या मुखावाटे येते. शेवटी तुकोबा म्हणतात, तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे. आता ह्याच्यामध्ये कोण कसा आहे, कोण काय निष्कारण काय करतो आहे की मला फार ह्यातलं कळालं असं करून काहीतरी खोटेपणा, काही वाईट गोष्ट, म्हणजे आपण फार ह्यातले आहेत, आपल्याला सगळं काही स्पष्ट कळतं आणि त्यामुळं माझा भाव जागा झाला आहे असं दाखवणारे सुद्धा काही असतात. पण हे खरे आहेत का हे खोटे ते ओळखू येतं. कारण भाव जागृती कोणाची आणि कशी होती हे जसं शास्त्रनिहाय आहे. शास्त्र भाव जागृतीची सगळी लक्षणं सांगतं. तशी लक्षणं आहेत का ह्याच्याकडं, का हा नुसतं सोंग करतो, म्हणजे मग त्या सोंगाला ह्याने कुडे म्हटले. मग हा सोंग करतोय का काय, कधी कळतं, कळो येते ते रोकडे. मग ह्याच्याकडं लक्षपूर्वक पाहिलं की मग ह्याचं प्रत्यक्ष काय आहे लक्षात येतं. त्यामुळं कोणताही अनुभवी वक्ता एखाद्या श्रोत्याच्या ठिकाणी होत असलेली स्थिरता, ताटस्थ्य, त्याच्या ठिकाणी होत असलेलं शरीराचं एक प्रकारचं काय आहे देहबोलीचं किंवा आलेला डोल हा नेमका कशासाठी कळतो. पुष्कळदा असं होतं की प्रवचन चालले आणि पुढचा जो असतो तो ऐकण्याकरता काय करतो, शांत ऐकायचं समजून डोळे झाकतो, डोळे झाकून ऐकत असतो. पण त्याच्यात त्याला लागते झोप. आता ह्याला झोप लागली पण हे वक्त्याच्या लक्षात येतं, हा डोळे झाकून जरी ऐकतोय असं दाखवत असलं तर झोपी गेला आहे. कधी लक्षात येतं, नको तिथंच मान हलवतो, जिथं मुद्दा संपला नाही काय नाही तो त्याने मान हलवायची. म्हणजे ह्याचे निष्करण का मान हल्ली, इथं काही मुद्दा असा त्याच्या ठिकाणी काही नव्हता. याचा अर्थ असा आहे की तो त्या झोपीतनं थोडासा जागा झाला आहे पण मी ऐकतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काही लक्षण आहेत चांगला वक्ता असला, अनुभवी वक्ता असला की लक्षात येतं. दुसरी गोष्ट की वक्त्याला असं लक्षात येते की जे जे ऐकतात ते खरोखर ऐकत असताना तेवढेच उल्हासित आहेत का आता त्यांच्या ठिकाणी आळस आला आहे, त्यांचं लक्ष दुसरीकडे जायला लागलं आहे असं दिसायला लागले. तर वक्त्याला सुद्धा कळतं की आता आपलं जे चाललं आहे हे यांना एकतर समजत नाही किंवा ह्यांचं लक्ष तरी दुसरीकडे जाऊन यांच्या, किंवा तिसरी गोष्ट ह्यांना आळस आलेला आहे. आळस म्हणजे ह्यांना मलदोष निर्माण होतो आणि त्याने आळस येतो. आता हा दोष काढावा लागेल म्हणून तो वक्ता पुन्हा ह्यांना चांगल्या प्रकारचं काय आहे उल्हासित करण्याकरता असा एखादा विनोदी किस्सा, विनोदी दृष्टांत मुद्दाम सांगतो की जेणेकरून पुन्हा श्रोता कसा व्हावा, ताजा तवाना व्हावा आणि ऐकायची त्याची ठिकाणची तयारी पुन्हा निर्माण व्हावी. हे सगळं वक्त्याला पाहावं लागतं. वक्ता ते पाहत पाहत करत असतो. तेव्हा कुठेही झालं तरी वक्त्याला श्रोता कसा आहे हे कळालं पाहिजे. असं सांगतात की वक्त्याला श्रोता वाचता आला पाहिजे, समोर काय चाललं आहे त्याचं स्वरूप काय कळालं पाहिजे. आणि हेच आहे, नाही तर तुम्हाला काय असेल ते रोकडं कळेल, प्रत्यक्ष दिसेल की हे दुश्चित आहे, ह्याचं लक्ष नाही किंवा ह्याचं मन दुसरीकडे गेलं आहे हे स्पष्ट दिसतं.
तेव्हा एकंदरीत श्रोता आणि वक्ता या दोघांमध्ये जे काही होत असतं त्या सगळ्यात प्रेमजागृती हा एक त्यातला काय भावजागृतीचा भाग आहे. तो कसा चुकीचा असतो, आपल्याला वाटतं हा ऐकलं ते ह्याला भगवंताच्याच प्रेमाची जागृती, पण इथं नाही का, ह्यात सांगितलं आहे बोकडाच्या प्रेमाची जागृती, ही भगवंताच्या नाही. तुकोबारायानं असे एक मांडणी करून आपल्यापुढं असा अभंग मांडला. आपण दुसरा अभंग बघू. अभंग क्रमांक 92. दुर्जनाची गंधी विष्टेची परी, देखोनिया दुरी व्हावे तया. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संगष्टन नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला स्त्रवे तैसी. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळल्यावरी धावे श्वान. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलिला से त्याग देशाचा त्या. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंगी कुंभीपाक दुर्जनाचे. 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगात सुद्धा की दुर्जनाची संगती करू नये. दुर्जन हा कसा असतो, तर त्याच्या ठिकाणी वास्तविक मनुष्यपणाला आला हे चुकले. आपण काय करतो की जेवढे मनुष्य मात्र आहे त्या सगळ्याला जन म्हणत असतो. जन म्हणजे मनुष्य. बाकीचे काय पशु पक्षी इतराला आपण जनेमध्ये धरत नाही. जन कोण आहे तर फक्त मनुष्य आहे. आणि मनुष्यात मनुष्यासारखा म्हणजे दिसल्याला नाही, स्वभावाला जर असेल तर तो मनुष्य. त्यातनं उच्च स्वभावाचा असेल तर तो सज्जन. आणि मनुष्य आहे पण मनुष्यत्वाच्या स्वभावाच्याही पलीकडं खालचा आहे तो दुर्जन. दुर्जनाच्या ठिकाणी काय असतं तर दुर्गुण असतात, आणि दुर्गुणानं भरलेला जो असतो तो दुर्जन. आता त्याने दाखवून दिलं की दुर्जनाच्या ठिकाणी दुर्गुण इतके वाईट आहेत की त्या दुर्गुणाचेच एक प्रकारे गंधी म्हणजे दुर्गुणाचा दुर्गंध आहे. तर दुर्गंध कसा आहे तर त्याची आपल्याला काय केली, थोडीशी मांडणी केली की कुणीही मनुष्य झाला रस्त्याने चालला इकडं तिकडं, तर विष्ठा असेल तर विष्ठेचा वास त्याला लांबनच यायला लागतो. इथं कुठेतरी विष्ठा असेल त्याला वाटतं, आणि तिथून जायचीच गरज असेल तर मनुष्य नाक धरून जातो. आता इथनं गेलंच पाहिजे म्हणून नाक धरतो. म्हणजे जसं विष्ठेची दुर्गंधी तुम्हाला नको नकोशी होते, येऊ नये म्हणून तुम्ही नाक धरता, तशी दुर्जनाची दुर्गंधी असते. दुर्जन त्याच प्रकारचा असतो. आणि विष्ठेला जसं आपण त्यागतो, तिच्याकडं न बघता नाक धरून निघून जातो, तसं दुर्जनापासून दूर जावं. देखोनिया दुरी व्हावे तया, त्याच्या जवळसुद्धा बसू नये. म्हणजेच संत महात्म्याने सांगितलं की सगळ्यांना उपदेश करावा, उपदेशाकरता काय हरकत नाही, पण दुर्जनाला उपदेशसुद्धा करू नये. त्याच्याकरता काय आहे, त्या नाथरायाच्या हरिपाठात आलं की क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकाईचा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. आणि दुसऱ्या तुकोबाराय म्हणतात की दुर्जनाची संगती नको देऊ देवा. दुर्जनाच्या संगतीकडं मला नको लावू, कारण दुर्जन हा काय आहे की स्वतः कधी सुधारत नाही, पण त्याच्या संगतीला येतं त्याला बिघडवल्याशिवाय राहायचं नाही. म्हणजे जसं आंब्याच्या आडीमध्ये बिघडलेला आंबा हा दुसऱ्याबरोबर चांगला व्हायचा नाही, उलट जवळ शेजारी असतील त्याला सगळ्याला बिघडून टाकेल, कदाचित आडी सगळी बिघडून टाकेल. असं त्या प्रकारचा दुर्जन आहे, त्याची संगती नको. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन. आता सज्जन आहेत त्यांना समजून सांगितलं की तुम्ही काय करा, बाहेर कोणाजवळ बसावं, कोणाशी गप्पा माराव्यात ह्याचा विचार करत जा. दुर्जनाच्या संगतीला कधीच जाऊ नये. कुणीच कुठं नव्हतं, काहीच करमत नव्हतं म्हणून बसलो त्याच्याजवळ, तर मग बसलो उगीच आता बसलो वाटायला लागलं, कारण तो एकाही देवाला चांगलं म्हणना, एकाही संताला चांगलं म्हणना, वाटेल ते बोलायला लागला. पुन्हा वाईट वाटतंय, पण मग बसलाच कशाला त्याच्याजवळ. तेव्हा मग सांगितलं, सज्जन हो तुम्ही असल्याच्या जवळसुद्धा जाऊ नका. करू संगष्टन नये बोलो. आता संगष्टन म्हणजे त्याची मैत्री तर अजिबात करू नये.
त्याच्या संबंधात राहू नये, अजिबात त्याच्याशी बोलू नये. एक शब्दही त्याने जरी विचारत बोलत आला तरी आपण काहीतरी काय करावं, दुसरंच कारण निघून जावं. किंवा काहीतरी बाबा दुखतंय, मला जायचं आहे, डॉक्टरकडं चाललो आहे, किंवा मला बसवना, असं काहीतरी म्हणावं आणि त्याच्याजवळनं निघून जावं, पण त्याच्याशी बोलू नये. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वलास्त्रवे जैसी. आता काय केलं की जी गोष्ट संत महात्मे सहज शब्दाने बोलतात ते आपल्यासारख्याला बोलता येत नाही. त्यांनी सांगितलं की हा कसा आहे, अपवित्र आहे. जसं विटाळाला कोणी स्पर्श करत नाही आणि झालाच आपल्याला दुसऱ्याचा विटाळ, तर आपण काय करतो, लगेच आंघोळ करतो. आता हा तर त्याच प्रकारचा आहे, ह्याचा स्पर्श होऊ देऊ नका, पण ह्याचं बोलणं ऐकू नका. कारण का, ह्याचं बोलणं कसं, तर विटाळशी बाई जसं तिच्या शरीराची नेहमी काय आहे की शरीरावस्था असते, तसं ह्याचं बोलणं आहे. म्हणजे इतकं वाईट बोलणं आहे त्याचं. त्यामुळे ह्याचे शब्द त्यांनी दाखवले की वाणी म्हणजे हा जो बोलतोय तो कधीच ऐकू नका, ह्याच्या मुखातनं कधी चांगले शब्द येणार नाहीत. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळल्यावरी धावे श्वान. आता त्याला उदाहरण दिलं की कुत्रं चावलं, पिसाळलंय आणि ते आपल्याला चावू नये असं वाटून माणसं काय करतात, समोर दिसलं की कुठेतरी आडबाजूला पळून जातात, त्याच्यासमोरसुद्धा थांबत नाहीत. कारण काय, हे जर चावलं तर आपल्यालासुद्धा काय आहे त्याच्यासारखी अवस्था येईल. म्हणून मग पिसाळल्या कुत्र्याला जसं पाहून माणसं लांब कुठंतरी आडबाजूला जातात, पळून जातात, त्या रस्त्यातनं कुत्र्याच्या रस्त्याला आडवं येत नाहीत, तसं हा समोरून आला की भिहावं, आपलाच रस्ता बाजूला करावा. कुत्रं पिसाळ्याला आलं आहे असं जसं वाटतं, तसं हे पिसाळ्यालाच माणूस आलं आहे, सारखं आपलं लांब, त्याला द्या रस्ता सोडून, असं काय आहे नेहमी करावं. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलिला से त्याग देशाचा त्या. आता वर जसं संगष्टन सांगितलं तसं इथं त्याच पद्धतीचं सांगितलं की त्याच्याजवळ कधी बसू नका आणि त्याची संगती करू नका. त्याच्याशी काही बोलायचं तर नाहीच नाही, पण तो जिथं राहतो त्या ठिकाणाचा सुद्धा त्याग करा. त्या गावात जरी हा सतत इकडं तिकडं फिरत असेल तर हे गाव सोडा आणि दूर राहा. ते गावातनं जाऊन आपल्या एखाद्या शेतात काहीतरी बांधून तिथं राहावं, गावात राहू नये. कारण त्या देशाचा त्याग करा सांगितलं आहे. देशाचा अर्थ त्या जागेचा, त्या ठिकाणाचा त्याग केला तरच त्याचा आपला संबंध होणार नाही. शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंगी कुंभी पाक दुर्जनाचे. आता दुर्जनाचं सगळं कुठपर्यंत सांगू. एक लक्षात ठेवा की जसा अत्यंत वाईट नरक असतो त्याला रौरव नरक म्हणतात, हे दुर्जनाचं अंग आहे, दुर्जनाचं शरीर, दुर्जनाची जी काही बाकीच्या सगळ्या क्रिया ही त्या नरकासारख्यात. म्हणून मग त्याचे संबंध, त्याची संगती कधीच होऊ देऊ नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.